श्री गणेशाय नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणि नमोस्तुते। सृष्टौ या सर्गरूपा जगदनविधौ पालनीया च रौद्री संहारे चापि यस्या जगदिदमखिलं क्रीडनं या पराख्या पश्यन्ति मध्यमाथो तदुन भगवती वैखरी वर्णरूपा सास्वद्वाचं प्रसन्ना विधिहरिगिरिशाराधितालङ्करोतु। नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। ओम श्री जगदंबा माता की जय। मागच्या भागात देवीचा परम अद्भुत महिमा ऐकताना आपण देवदत्त नावाच्या ब्राह्मणाची कथा ऐकत होतो। देवदत्ताने पुत्र कामेष्ट यज्ञ केला आणि पुत्राच्या इच्छेने त्याने तो यज्ञ केला आणि त्या यज्ञामध्ये गोभीर मुनी म्हणून जे होते ते मंत्र म्हणत होते। त्यांच्या मंत्राच्या स्वरामध्ये थोडं कमी जास्त झालं आणि त्याचा देवदत्त या ब्राह्मणाला खूप राग आला आणि त्या रागाच्या भरात त्यांनी गोभीर मुनींचा अपमान केला। त्या अपमानाचा गोभीर मुनींनाही राग आला आणि त्यांनी देवदत्ताला शाप दिला की तुझा जो यज्ञ आहे तो सफल होईल, तुला यज्ञाचं फळ म्हणून तुला पुत्रही होईल, परंतु तो मूर्ख जन्मेल। हे ऐकून देवदत्त ब्राह्मण जो होता त्याला अतिशय वाईट वाटलं आणि तो त्या मुनींना शरण गेला आणि उशाप द्यावा अशी विनंती प्रार्थना त्यांनी केली। आणि मग त्यानंतर त्या गोभीर मुनींनी त्या ब्राह्मणाला उशाप दिला की तुला मूर्ख मुलगा होईल, परंतु काही वर्षानंतर त्याला त्याची बुद्धी जी आहे ती अतिशय प्रगल्भ होईल असा त्याला उशाप दिला। आणि मग ठरल्याप्रमाणे त्या यज्ञाची सांगता झाली आणि यज्ञाचं फळ म्हणून त्या देवदत्ताची जी पत्नी होती रोहिणी नावाची तिनं एका सुंदर पुत्राला जन्म दिला। त्या पुत्राचं नाव त्यांनी उतथ्य असं ठेवलं। उतथ्य हा गोभीर मुनींच्या शापाप्रमाणेच हा अतिशय मूढमती होता आणि त्याला त्याची सगळेजण गावामध्ये सगळे चेष्टा मस्करी मित्र वगैरे चेष्टा मस्करी करायचे आणि ह्या सगळ्या अवहेलनेनी त्याच्या घरातले आईवडील आणि भाऊ बहीण सुद्धा त्याची अवहेलना करायला लागले। या सगळ्याला कंटाळून त्याच्या मनामध्ये वैराग्य उत्पन्न झालं आणि तो एके दिवशी हा उतथ्य जो आहे हा गंगा नदीच्या तीरी एक घनदाट जंगल होतं, त्या जंगलामध्ये एक स्वतःचा आश्रम बांधून तो तिथे राहू लागला। तेव्हा त्यांनी तिथं ठरवलं की आपण फक्त जे आहे ते आपण फक्त सत्यच बोलायचं आहे आणि असंच आपण आपलं आयुष्य इथं घालवायचं आहे। झालं असं की त्या वनामध्ये एकदा शिकारी आले आणि त्या शिकाऱ्यांनी रानडुकराची शिकार केली। रानडुकराची शिकार केली आणि ते जे रानडुक्कर जे होतं ते जखमी अवस्थेमध्ये पळत त्या तथ्यच्या म्हणजेच तो तिथं त्या लोकांनी त्या वनातल्या लोकांनी त्याला सत्यतपा असं नाव दिलेलं होतं। तो सत्य बोलत होता म्हणून त्याला सत्यतपा असं नाव दिलेलं होतं। त्या सत्यतपा मुनींच्या आश्रमामध्ये ते जे डुक्कर होतं रानडुक्कर जे जखमी अवस्थेमध्ये पळत पळत आलं आणि तिथल्या एका झाडीमध्ये ते लपून बसलं। तर ते जे लपून बसलेलं जे रानडुक्कर होतं त्याला शोधत ज्यांनी ही शिकार केलेली होती तो शिकारी तिथे आला आणि त्या सत्यतपा ऋषींना विचारू लागला की तुम्हाला इथं आता कोणी घायाळ झालेलं रानडुक्कर जे आहे तुम्हाला इथं दिसलंय का, आणि जर दिसलं असेल तर मला सांगा, ती माझी शिकार आहे आणि मला ती हवी आहे। असं म्हटल्यानंतर सत्यतपा मुनी जे आहेत हे विचारात पडले की आता काय करावं नेमकं। आणि त्या जे रानडुक्कर जखमी अवस्थेमध्ये जे बघितलं होतं त्यांनी ते बघताना त्यांच्या तोंडून अकस्मित असे शब्द बाहेर पडले होते, आई आई असे शब्द बाहेर पडले होते। तर हा आई जो आहे हा
खर तर सरस्वती मातेचा हा बीजमंत्र आहे आणि तो जो बीजमंत्र आहे तो अनुस्वार रहित बिंदू रहित त्यांच्या तोंडून तो बाहेर पडलेला होता त्या घायाळ जखमी अवस्थेतल्या रानडुकराला बघून. आणि मग हा जेव्हा शिकारी विचारायला लागला की हे तुम्ही बघितलेलं आहे का, म्हटल्यानंतर त्यांना प्रश्न पडला की आता आपण काय बोलावं, खरं बोलावं की खोटं बोलावं, असा धर्मसंकटात आपण सापडलो आहे असं त्यांना वाटायला लागलं. आणि त्याच वेळी त्यांनी जे उच्चारण केलेलं होतं बीजमंत्राचं, बिंदू रहित असलेलं आई आई म्हणून जे उच्चारण केलेलं होतं, त्या उच्चारणाच्या प्रभावामुळे तो जरी अर्धमंत्र होता, तो जरी पूर्ण मंत्र खरं तर सरस्वती मातेचा आई बीजमंत्र आहे, पण तरीही त्या बिंदुरहित बीजमंत्राचं उच्चारण जे मुनींच्या तोंडून अनाहूतपणे घडलेलं होतं, त्याच्या प्रभावाने त्या सत्यतपा मुनींच्या हृदयात समस्त विद्यांचे प्रकटन झाले आणि महर्षी वाल्मिकी ज्याप्रमाणे कवी होते तसे ते कवी झाले. आणि त्यांनी त्यानुसार त्या शिकाऱ्याला त्यांच्या तोंडून एक श्लोक बाहेर पडला. त्या शिकाऱ्याला त्यांनी उत्तर जे दिलं ते एका श्लोकामध्ये दिलं. तर तो श्लोक असा की या पश्यती न सा ब्रूते, या ब्रूते सा न पश्यती, अहो व्याध स्वकीयार्थीन किम पृच्छसी पुन्हा पुन्हा. म्हणजे याचा अर्थ असा की तुझ्या स्वतःच्या स्वार्थासाठी हे व्याधा की तू मला सारखं सारखं ते का विचारतोयस की तुझं ते शिकार जे आहे ते कुठं गेलीयस. मी तुला सांगतोय या पश्यती न सा ब्रूते, या ब्रूते सा न पश्यती. म्हणजे काय, जे डोळे बघतात ते बोलत नाहीत आणि वाणी जे बोलते ते ती बघू शकत नाही. त्या शिकाऱ्याला त्या मुनीचं बोलणं काहीच कळलं नाही आणि हा काय बडबड करतोय असं त्याला वाटायला लागलं आणि याला बहुतेक काही माहीत नसावं आणि हा असाच वेळेसारखा काहीतरी बरळतोय असं वाटून तो शिकारी तिथून निराश होऊन निघून गेला. अशा प्रकारे तो सत्यतपा मुनी जो जे आहे ते सर्वत्र त्या दिवसापासून कवी म्हणून ते प्रसिद्ध पावले. त्यानंतर साक्षात्कार झाला आणि सरस्वती मातेचा बीजमंत्र त्यांनी विधीपूर्वक धारण केला आणि या पृथ्वी तलावर ते पंडित म्हणून प्रसिद्ध पावले. जे लोक त्यांची थट्टा मस्करी करायचे पूर्वी, जे आई वडील म्हणा, नातेवाईक म्हणा, मित्रमंडळी जे कोणी होते ते त्यांची थट्टा मस्करी जे करत होते, त्या सर्वांच्या कानापर्यंत या सत्यतपा मुनींच्या यशाची, त्यांच्या पांडित्याची जी काही गाथा आहे ती सगळ्यांना, त्यांचं यशोगान सगळ्यांना तिथं ऐकायला मिळालं. आणि त्या मुनींचं दर्शन घेण्यासाठी म्हणून त्यांच्याच परिवारातले जे त्यांचे आई वडील किंवा नातेवाईक होते ते त्यांना नमस्कार करण्यासाठी म्हणून त्या आश्रमामध्ये आले आणि त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला की आपलाच हा उतथ्य हा सत्यतपा मुनींच्या रूपात इथे बसलेला आहे. आणि मग त्यांना सगळेजण मनातल्या मनात खजील झाले आणि त्यांना त्यांचा आदर करून सन्मानपूर्वक ते पुन्हा आपल्या घरी घेऊन गेले. तर हे राजा त्या आदिशक्ती जगताची कारणस्वरूपा परादेवीची भक्तिपूर्वक पूजा त्यांनी केली म्हणूनच आज सत्यतपा मुनी जे आहे ते त्यांनी अगदी वाल्मिकी ऋषींसारखं ज्ञान, प्रगल्भ पांडित्य त्यांना लाभलं. तर ह्या पराशक्ती मातेची, परादेवी मातेची आपण सर्वांनी पूजा अर्चना केली पाहिजे. त्यामुळे प्रसन्न होऊन ती मा आपल्याला आपल्या सर्व कामना पूर्ण करते. हे राजा, या ठिकाणी एक गोष्ट मात्र तू लक्षात घे की जर रुग्ण, दीन, उपाशी, धनहीन, दुःखी, मूर्ख, दास, शूद्र, अशांत, सतत कष्ट करावे लागणारे, शक्तिहीन, मनोरुग्ण असे जर कोणी लोक तुला दिसतील तर नक्कीच तुला हे लक्षात यायला पाहिजे की यांनी देवीची काहीच उपासना केलेली नाही आणि त्यामुळे त्यांना अशी गती प्राप्त झालेली आहे. आणि त्याच वेळेला तू हेही लक्षात ठेव की वैभवशाली, पुत्र पौत्र असणारे, निरोगी शरीर असणारे, लक्ष्मी संपन्न, पराक्रमी, स्वजनांच्या सह आनंदाने राहणारे असे जर लोक कुणी तुला भेटले तर ते मात्र माता भगवतीचे उपासक आहेत, यामध्ये अणुमात्र शंका नाही. यानंतर व्यासमुनी राजाला यज्ञविधीबद्दल माहिती सांगतात. व्यासमुनी सांगू लागतात की हे राजा, श्रीदेवीचे 3 यज्ञ आहेत, सात्विक, राजस आणि तामस. मुनींसाठी सात्विक यज्ञ असतो, राजासाठी राजस यज्ञ असतो. राक्षस लोक जो यज्ञ करतात त्याला तामस यज्ञ असं म्हणतात.
आणि अजूनही 2 यज्ञ सांगितलेले आहेत या ग्रंथामध्ये. ज्ञानियांसाठी निर्गुण यज्ञ आणि वैराग्ययुक्त लोकांसाठी ज्ञानमय यज्ञ. हे राजा, जर द्रव्यशुद्धी, क्रियाशुद्धी आणि मंत्रशुद्धी या सर्वांनी युक्त जर यज्ञ केला असेल तर त्यापासून आपल्याला अवश्य फलप्राप्ती होतेच. आणि जर आपल्याला फलप्राप्ती झाली नाही तर आपल्या यज्ञामध्ये काहीतरी कमी राहिली आहे हे तू निश्चित जाणून घे. एखाद्याने एखादा यज्ञ जर केला आणि इच्छित फळ प्राप्त झालं नाही तर मात्र त्याच्या यज्ञात काहीतरी कमी राहिलेली आहे हे त्यांनी समजून जावं. वानप्रस्थातील मुनी सात्विक यज्ञ करतात. राजे लोक पैसा खर्च करून, बळी देऊन जो यज्ञ करतात त्याला राजस यज्ञ म्हणतात. क्रोध भावना मनात ठेवून अहंकार वाढवायला कारणीभूत होणारा ईर्ष्यापूर्वक क्रूरतेने जो यज्ञ दानव लोक करतात त्याला तामस यज्ञ म्हणतात. मोक्षाच्या कामनेसाठी विरक्त मुनी महात्मा मानस यज्ञ करतात. मानस यज्ञ हा सदैव पूर्ण होणारा असतो. विजयाची इच्छा करणारा कोणताही राजा मानस यज्ञ कधीच करू शकत नाही. काही दिवसापूर्वी जन्मेजय राजा, तू सुद्धा तामस असा सर्पयज्ञच केलेला होता. त्यामध्ये करोडो निरपराध सर्पांचा मृत्यू झालेला होता. तर आता हे राजा तू असं कर. व्यासमुनी जन्मेजय राजाला सांगतायत की तू असं कर, विधिपूर्वक विस्तृत देवी यज्ञ कर. जो यज्ञ स्वतः भगवान विष्णू यांनी सृष्टीच्या आरंभी केलेला होता. सर्पयज्ञ करून तुझ्या वडिलांना म्हणजेच राजा परीक्षितांना मुक्ती मिळालेलीच नाहीये, पण जर तुम्ही देवी यज्ञ केला तर मात्र त्यांना नक्की मुक्ती मिळेल. आणि हे सर्व ऐकून राजा जन्मेजय मनातल्या मनात दुःखी झाला की आपण एवढा मोठा सर्पयज्ञ केला, आपण आपल्या वडिलांना अजून मुक्ती मिळालेली नाहीये. आणि त्यांनी मनातल्या मनात त्याच वेळेला निश्चय केला की आता मी नक्कीच देवी यज्ञ करेन आणि माझ्या वडिलांना मुक्त करेन. सृष्टीच्या आरंभी जो यज्ञ विष्णूंनी केलेला होता त्यामुळे देवी भगवंतांना प्रसन्न झालेली होती आणि भगवान विष्णूंना तिने वरदान दिलेले होते की सर्व देवतांमध्ये तुम्ही श्रेष्ठ म्हणून गणले जाल आणि सर्वश्रेष्ठ म्हणून तुमचे पूजनही होईल. पृथ्वीवर सगळेच तुमची नेहमीच पूजा करतील आणि वर देणारे म्हणून तुम्ही प्रसिद्ध व्हाल. सर्व यज्ञात तुमची पूजा होईल. पृथ्वीवर सर्वत्र कीर्ती होईल आणि जेव्हा जेव्हा पृथ्वीवर धर्माचा ऱ्हास होईल तेव्हा तेव्हा तुम्ही अवतार घेऊन दैत्यांचा नाश करणारे माझ्या शक्तीने परिपूर्ण व्हाल. अशा प्रकारे देवीने त्यांना वरदान दिलेले. म्हणूनच सर्व मुनिजन ब्राह्मण हा देवी यज्ञ करतात आणि आपल्या जीवनाचे सार्थक करून घेतात. आता देवीचे उत्तम चरित्र मी आपणास सांगेन असे व्यासमुनी जन्मेजय राजाला सांगतात. आणि देवीचे महात्म्य व्यासमुनी राजाला सांगू लागतात. त्यासाठी ते जे उत्तम चरित्र जे आहे त्यासाठी त्यांनी एक कथा सांगितलेली आहे व्यासमुनींनी. ते कथा आपण ऐकूया. पूर्वीच्या काळी सूर्यवंशीय राजांमध्ये एक महातेजस्वी ध्रुवसंधी नावाचा एक राजा होऊन गेला. कोसल देशाचा हा राजा अतिशय धर्मात्मा, सत्यनिष्ठ, पवित्र व्रतधारी असा होता. त्याच्या राज्यात सर्व वर्णाश्रमी म्हणजेच ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र वर्ण असे सर्व वर्णाश्रमी जे आहेत ते धर्मपूर्वक आचरण करत होते. त्या राजाला 2 पत्नी होत्या. एकीचे नाव होते मनोरमा आणि दुसरी जी पत्नी होती तिचे नाव होते लीलावती. दोन्ही राण्या राजाला अतिशय प्रिय होत्या. एक आवडती किंवा एक नावडती असं त्याच्यामध्ये काही नव्हतं. दोन्ही राण्यांवर राजाचं समान प्रेम होतं. वैभवशाली अशा अयोध्या नगरीचा हा राजा सर्वांबरोबर अतिशय आनंदाने, प्रेमाने आपल्या प्रजेला सांभाळत आपले जीवन व्यतीत करीत होता. दिवस जात होते. एका शुभवेळी राणी मनोरमाने अतिशय सुंदर अशा एका पुत्राला जन्म दिला. त्याचं नाव सुदर्शन असं ठेवलं. त्यानंतर थोड्या दिवसांनी, थोड्या महिन्यांनी दुसरी पत्नी लीलावती हिने देखील एका पुत्राला जन्म दिला आणि त्याचं नाव शत्रुजित असं ठेवलं. दोन्ही मुलांना बघून राजाला खूप आनंद झाला आणि त्या मुलांचे सर्व संस्कार राजाने पार पाडले. विविध दानं दिली. सर्वत्र आनंदी आनंद झाला. राजा ध्रुवसंधी दोन्ही मुलांवर समान प्रेम करत होता. बारसं झालं, जावळ झालं. मुलं मोठी होत होती. त्यांच्या बाळालीला बघून प्रजाजन किंवा जे मंत्रीगण ते राज्यामध्ये राजमहालामध्ये जे कोणी होते ते सर्वजण अतिशय मंत्रमुग्ध होत होते. त्या दोघांपैकी सुदर्शन हा मोठा होता आणि तो जरासा शांत, समंजस असा होता.
आणि धाकटा शत्रुजीत थोडासा खोडकर होता, सुंदर होता, मधाळ बोलणारा होता आणि तो सर्वांचाच जास्त लाडका होता. त्या सगळ्या अवखळ आणि प्रेमळ मधाळ बोलण्यामुळे आपल्या राजाचं सुद्धा प्रेम त्याच्यावर थोडंसं जास्तच होतं. आणि सुदर्शन मात्र अतिशय शांत, सालस, समंजस अशी त्याची प्रतिमा असल्यामुळे तो जे काही असेल त्या गोष्टी सगळ्या राजा गप्पा गोष्टी त्या शत्रुजीत बरोबरच करत होता. दिवस जात होते, मुलं मोठी होत होती. एके दिवशी असं झालं, राजा ध्रुवसंधी शिकारीसाठी वनात बाहेर गेला. शिकार करत शिकारीचा शोध घेत घेत तो घनदाट जंगलामध्ये एका शिरला आणि तिथे त्याचा सामना एका क्रूर सिंहाशी झाला. त्या सिंहाबरोबरच्या लढाईमध्ये राजा ध्रुवसिंही जो आहे तो मृत्युमुखी पडतो आणि तो जो सिंह असतो तो देखील तिथे त्या दोघांच्या लढाईमध्ये तो देखील मृत्युमुखी पडतो. त्या सिंहाने त्या ध्रुव संधीचं शरीर असतं ते अतिशय फाडून असं विदीर्ण करून टाकलेलं असतं. मग ही गोष्ट राजाचे सैनिक राज्यामध्ये जाऊन सांगतात. त्यावेळेला वसिष्ठ मुनी आणि सगळेजण जे काही मंत्रीगण वगैरे असतात ते सगळे त्या वनामध्ये तिथे येतात. त्या राजाच्या मृतदेहावर अग्निसंस्कार करतात आणि श्राद्ध वगैरे सर्व कर्म करून अतिशय दुःखी मनाने सगळेच जण राज्यात परत येतात. थोडे दिवस असेच जातात. वशिष्ठ मुनी आता राज्याचा उत्तराधिकारी कोण असा एक विषय सगळ्यांसमोर ठेवतात आणि मंत्रीगण या सगळ्यांबरोबर चर्चा करतात की आता मोठा या आपल्या राज्याचा कोणीतरी राज्यपदी बसवायला पाहिजे. जरी मुलं लहान असतील तरी राज्यपद कोणाला तरी द्यायला पाहिजे. म्हणून या सुदर्शन हा मोठा असल्यामुळं त्याला राज्य देण्याचा ते सगळेजण विचार करतात. परंतु तेव्हा होतं असं की शत्रुजीतचे आजोबा म्हणजे लीलावतीचे वडील तिथे येतात आणि म्हणतात की हे असं घडणार नाही. सुदर्शन हा थोडासा शांत अबोल स्वभावाचा आहे, असा व्यक्ती राजा होऊ शकत नाही. माझा मुलगा हा थोडासा सगळ्यांशी बोलणारा, सगळ्यांबरोबर चर्चा करणारा असा असल्यामुळं माझ्याच मुलाला म्हणजे माझ्याच नातवाला तुम्ही राजा बनवावं. आणि मग त्याच वेळेला त्या सुदर्शनचे आजोबा म्हणजे मनोरमाचे वडील वीरसेन ते पण तिथे येतात. ते म्हणतात हे तरी चुकीचं आहे, मोठा जो मुलगा आहे तोच राज्यपदाचा अधिकारी असतो आणि माझ्याच नातवाला राज्यावर बसवायला पाहिजे. झालं असं की हे दोघं आजोबाच दोघं वाद घालायला लागले आणि होता होता वादाचं रूपांतर त्या संवादाचं रूपांतर वादामध्ये झालं आणि ते दोघांनीही एकमेकांना युद्धाचं आव्हान केलं. वीरसेन आणि युधाजित हे दोघंही एकमेकांशी युद्ध करू लागले आणि त्या युद्धामध्ये युधाजित यांनी वीरसेन म्हणजेच सुदर्शनचे आजोबा मनोरमाचे वडील यांचा वध केला. आपल्या वडिलांचा मृत्यू झाला आहे ही बातमी ऐकून मनोरमा राणी भयाने अत्यंत व्याकुळ झाली आणि म्हणाली की माझे पती मारले गेले, माझे वडील मारले गेले, तर आता माझा मुलगा हा कदाचित हा युधाजित राजा याचा पण वध करेल, तर त्या मुलाला आपल्याला जपायला हवं, त्याचा जीव वाचवायला हवा. या मुलाच्या मरण्याच्या भीतीनं आपल्या मुलाच्या रक्षणार्थ तिचे एक विश्वासू मंत्री विदल्लक त्यांचं नाव ते आणि एका दासीच्या साहाय्याने ती एका रथात बसून लांब वनामध्ये ती निघून जाते. आणि जाताना वनामध्ये तिथे शिकारी लोक असतात, दस्यू म्हणतात त्यांना. तर ते लोक त्यांचं कडून सगळं दागिने रथ वगैरे काढून घेतात आणि तिला सोडून त्या सगळ्यांनाच ते सोडून देतात आणि निघून जातात त्यांच्याकडची संपत्ती जी काय ते लुटून घेऊन. मग ही मनोरमा राणी जी आहे ती त्या आपले मंत्री विदल्लक आणि दासीच्या मदतीने गंगा नदी पार करून गंगा नदीच्या पलीकडच्या तीरावर चित्रकूट पर्वतावर भारद्वाज मुनींचा आश्रम असतो, त्या मुनींच्या आश्रमात ती तिथे आश्रयाला जाते. आणि मुनींना ते मंत्री जे असतात ते मुनींना सांगू लागतात की ध्रुवसंधी राजाची पत्नी आणि त्यांचा हा मुलगा आहे, तर त्यांच्या जीवाला धोका आहे असं त्यांना वाटतं आहे. म्हणून राणीसाहेब आणि त्यांचा मुलगा सुदर्शन हे तुमच्या आश्रमामध्ये आश्रयाला आलेले आहेत. तर भारद्वाज मुनी सुद्धा त्यांना संमती देतात आणि तिला राणीला ठेवून घेतात, त्या मुलालाही ठेवून घेतात. आणि सुदर्शन भारद्वाज मुनींच्या आश्रमामध्ये लहानाचा मोठा होऊ लागतो.
इकडे युधाजित जो असतो तो आपला नातू शत्रुजितला सिंहासनावर राजा म्हणून बसवतो आणि आपल्या राज्यात निघून जातो. पण तेवढ्यात त्याला एक बातमी कळतेच की मनोरमा राणी आणि सुदर्शन जे आहेत हे गंगा नदीच्या पलीकडच्या पर्वतावर, चित्रकूट पर्वतावर भारद्वाज मुनींचा जो आश्रम आहे त्या आश्रमामध्ये ते आश्रयाला गेलेले आहेत. आणि ही बातमी कळल्याबरोबर तो त्याचा पूर्ण सैन्यासह तो चित्रकूट पर्वताकडे युधाजित जातो. आणि युधाजित येत असल्याची बातमी मनोरमा राणीला आश्रमामध्ये कळतेच आणि ती अत्यंत भयभीत होते. आणि भारद्वाज मुनींना डोळ्यात पाणी आणून ती अतिशय व्याकुळतेने प्रार्थना करायला लागते की माझ्या मुलाचे प्राण आपण वाचवा. युधाजितला भारद्वाज मुनी आश्रमाच्या तिथे आल्यानंतर सांगतात की तू इथून परत जा, मनोरमाला मी आश्रय दिलेला आहे आणि तिच्या मुलालाही मी माझ्या आश्रयाला ठेवलेलं आहे, त्यामुळं बळाचा वापर करून तुला इथून तिला घेऊन जाता येणार नाही. मग युधाजित जे असतो राजा तो त्यांच्या मंत्रीगणांचा जरा सल्ला वगैरे मागतो आणि काय करावं असं विचार करतो. तर ते सगळे म्हणतात की असं करू नका, तुम्ही सुदर्शनला मारून टाकून तुमच्या नातवाचं राज्यपद हे सुरक्षित करावं असं तुम्हाला वाटतंय तर असं आपण करू नका आणि या आश्रमामध्ये युद्ध करू नका, कदाचित तुम्हाला मुनी शाप देतील आणि तुमचा कुळाचाच नाश होईल. आणि मग ही सगळी गोष्ट जी मंत्र्यांनी समजावून सांगितल्यानंतर त्या युधाजित राजाला कळते, पटते आणि मग तो भारद्वाज मुनींना नमस्कार करून आपल्या सैन्यासह पुन्हा तो परत फिरतो. दिवस जात असतात. सुदर्शन आपल्या आईसह त्या आश्रमामध्ये लहानाचा मोठा होत असतो. तिथले मुनी, त्यांचे जे मुलं असतात त्यांचे मुनिकुमार, त्यांच्याबरोबर खेळायचं, शिकायचं, काहीतरी गोष्टी गप्पा असं करत करत आनंदात त्याचं आयुष्य जात असतं. त्याला त्या गोष्टीची कल्पनाच नसते की आपण आपलं राज्य सोडून आपण इकडे एका आश्रमात राहायला आलेलो आहे. या गोष्टीचं त्या लहान बालकाला काहीच ज्ञान नसतं. आणि तो त्या मित्र मिळाले आपल्याला नवीन या आनंदामध्ये त्या ऋषिकुमारांशी तो खेळत त्याचे दिवस जात असतात. एकदा होतं असं, या ऋषिकुमाराचं रक्षण करण्याची जबाबदारी ते विदल्लक मंत्री जो असतो त्यांनी घेतलेली असते. आपल्या मुलासारखं तो त्याला जपत असतो. आणि एके दिवशी ते ऋषिकुमार चेष्टा मस्करी करत करत त्या विदल्लकाला क्लिप म्हणून हाक मारतात. तर क्लिप म्हणून हाक मारल्यानंतर तो जो तिथे सुदर्शन असतो तोही ती गोष्ट तो शब्द ऐकतो आणि त्यातला एकच शब्द तो उचलतो, क्लिम. क्लिम हा शब्द उचलून त्याला तो क्लिम हा शब्द खूप आवडतो. आणि तो जो बीज मंत्रच आहे, तो जो आहे तो कामराज म्हणतात त्याला. तर तो क्लिम हा मंत्र तो काहीतरी गवसला, आपल्याला मंत्र गवसला आहे अशा स्वरूपामध्ये तो दिवसभर खेळताना, झोपताना, उठताना, बसताना सतत हा शब्द तो उच्चारत असतो. असं करत करत म्हणजे त्याला तर इतका नाद लागतो की एखादं गाणं कसं आपण एखादं सकाळी गाणं ऐकलं तर आपण कसं गुणगुणतो, त्या पद्धतीत तो दिवसभर ते क्लीम 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 असं जप करत तो त्याचं दिवस व्यतीत करत असतो. हळूहळू मोठा होत 11व्या वर्षी त्याची भारद्वाज मुनी मुंज लावून देतात. आणि मग मुंज झाल्यानंतर, उपनयन संस्कार झाल्यानंतर धनुर्वेद, नीतिशास्त्र, राज्यशास्त्र अशा अनेक कला, अनेक विद्या तो त्या आश्रमामध्येच ऋषिकुमारांबरोबर आत्मसात करत असतो. आणि तो जो क्लिम हा जो त्याला जो मंत्रच म्हणू आपण, तर तो जो एक बीज मंत्र म्हणत असतो, त्या मंत्राचा प्रभाव म्हणून त्याला एके दिवशी त्या वनामध्ये लालभूषणांनी आभूषित अशी देवी माता प्रत्यक्ष दर्शन त्याला देते. आणि अनेक विद्यांचं ग्रहण करत त्या आश्रमात सुदर्शन गंगा नदीच्या तटावर श्री जगदंबेचे ध्यान करत सुदर्शन ध्यानस्थ राहत असतो. आणि मग त्याला त्यावेळेला जगदंबा माता प्रसन्नही होते आणि त्याला धनुष्य, बाण, भाता, कवच असं आशीर्वादाच्या रूपात त्याला ती प्रदान करते. अशा ऋषितुल्य जीवन जगणाऱ्या राजकुमार सुदर्शनची कीर्ती अतिशय वेगाने सगळीकडे पसरते. त्यावेळेला काशीचा राजा सुबाहू जो असतो त्याची राजकन्या जी आहे तिचं नाव शशिकला, तर तिला पण त्या सुंदर सुशील अशा सुदर्शनची कीर्ती कानावर येते. आश्रमामध्ये जाणाऱ्या येणाऱ्या सगळ्या लोकांकडून शशिकला ही
त्या सुदर्शनच्या शालीनतेच्या सौंदर्याच्या कथा ऐकत असते आणि मनोमन तिला असं वाटायला लागतं की इतका हा सुंदर असेल, इतका हा शालीन सुस्वभावी असेल तर हाच आपल्याला पती म्हणून मिळाला तर किती बरं होईल, असं म्हणून ती मनामध्ये असा विचार करते आणि त्याला पती म्हणून ती मनोमन स्वीकारते. आणि होतंही तसंच. एके दिवशी काय होतं की माता जगदंबा पण तिला, ती जगदंबेची उपासक असते, माता जगदंबा तिलाही प्रसन्न होते आणि स्वप्नामध्ये शशिकलेला दर्शन देऊन सांगते की सुदर्शन हा माझा भक्त आहे आणि त्याचा तू पती म्हणून अवश्य स्वीकार कर. माझ्या आज्ञेने तोही तुझा पत्नी म्हणून स्वीकार करेलच आणि तुमच्या दोघांचा संसार हा अतिशय उत्तम होईल. तुझ्या सर्व इच्छा तो पूर्ण करेल, असा आशीर्वाद स्वप्नामध्ये शशिकलेला जगदंबा माता देते. त्या मनोहरी मातेचं दर्शन घेऊन आणि तिचा आशीर्वाद प्राप्त झाल्याने शशिकला सकाळी उठताना अत्यंत प्रसन्नतेने उठते आणि ते सगळं बघून शशिकलेची जी आई असते किंवा तिथं जवळच तिच्या राहणार झोपणारी तिच्या बरोबरची दासी जी असते, त्या दोघींनाही अतिशय आश्चर्य वाटतं की इतकी प्रसन्न आणि एकदम हास्य मुद्रेने ही का उठली, हिला काही स्वप्न वगैरे पडलं का काय, असं म्हणून आई तिला मात्र विचारते की तू एवढ्या प्रसन्नतेने, एवढ्या हसत, गालातल्या गालात हसत तू असं का उठलीस, तुला काही छान स्वप्न पडलं का काय. म्हटल्यानंतर शशिकला आपल्या आईला सांगते की होय, मला सुदर्शन नावाचा जो आपण ज्याचं कौतुक नेहमीच सगळेजण राजदरबारामध्ये ब्राह्मणांकडून ऐकत असतो, तर त्या सुदर्शन ची मी पत्नी व्हावं किंवा सुदर्शन मला पत्नी म्हणून स्वीकारेल असा माता जगदंबेने मला आशीर्वाद दिलेला आहे आणि आता मी त्याच्याशी लग्न करणार आहे. मी मनोमन त्याला माझा पती म्हणून वरलेला आहे, असं ती शशिकला आपल्या आईला सांगते. जरी होकार दर्शवलेला असला तरी सुद्धा मनोरमा थोडीशी मनातल्या मनात असा विचार करायला लागते की हा सुदर्शन एकटा आहे, निर्धन आहे, हा आश्रित आहे एका आश्रमामध्ये राहणारा आणि हा वनवासी आहे, याला राज्यपद नाही, याला कुठले राजाचे काही भोग याच्याजवळ नाहीत, तर आपण या मुलीला, आपल्या एवढ्या रूपसुंदर आपल्या राजकन्येला याला सोपवावं का, असा एक तिच्या मनामध्ये एक विचार येऊन जातो आणि तिथून ती आपली मुलगी आनंदात आहे ना, या आनंदात ती पण शांत बसते. इकडे माता भगवतीच्या कृपेने काही वनवासी लोक जे असतात, ते आश्रमामधले जे काही लोक येत असतात, तर ते लोक सुदर्शनला 4 घोडे असलेला, पताकांनी सजवलेला उत्तम असा एक रथ भेट म्हणून देतात आणि पायीच फिरणारा, सगळीकडे पायीच जाणारा हा सुदर्शन जो आहे तो त्या दिवसापासून आता रथात बसून फिरू लागतो. आणि हे सगळं बघून जे आपल्या सुदर्शनला धनुष्य बाण देवीने दिलेलं आहे, काही लोकांनी रथ भेट म्हणून दिलेलं आहे, हे सगळं बघून तिथल्या मुनींना असं वाटायला लागतं की ते मनोरमा, त्याची आई जी असते सुदर्शनची, तिला सांगू लागतात की राजमाता, तुम्ही आता काळजी करू नका, तुमच्या मुलाला गेलेलं राज्य आणि त्याचं पदही नक्कीच लवकर परत मिळेल असं आम्हाला वाटतंय. आणि या गोष्टीचा मनोरमालाही खूप मनोमन आनंद होतो आणि ती म्हणते तुमचा आशीर्वाद असेल तर नक्कीच ही गोष्ट खरी होईल. तो जो सुदर्शन होता तो रथावर बसून जेव्हा फिरायचा तेव्हा असं वाटायचं की हा एकटा रथामध्ये येत नाहीये, याच्याबरोबर खूप मोठं सैन्य आहे की काय, असं अशा आविर्भावामध्ये तो रथावर बसलेला असायचा आणि असा भास सगळ्या बघणाऱ्यांना व्हायचा. माता भगवतीच्या उपासनेचं हे फळ होतं असं मनोरमा आणि सुदर्शनला दोघांनाही असंच वाटायचं. झालं एकदा असं की शशिकलेचे पिता जे आहेत काशी नरेश, त्यांना असं वाटायला लागलं की आता आपली कन्या जी आहे ही उपवर झालेली आहे आणि हिचं आपण आता लग्न करून द्यायला हवं, म्हणून ते शशिकलेला न विचारताच उपवर कन्येचं स्वयंवर करायचं आहे असं ते ठरवतात आणि सगळ्या स्वयंवराची तयारी करू लागतात. सगळ्या राज्यामध्ये एक दिवस असा ठरतो की आता या दिवशी आपण शशिकलेचं स्वयंवर घोषित करायचं आणि मग त्यासाठी तयारी करायला लागतात. मंडप उभारले जातात, आसन व्यवस्था केली जाते, पाना फुलांची तोरणं लावून सगळीकडे सजावट करण्यात येते, आसपासच्या राजांना आमंत्रण पाठवली जातात. आणि मग ही गोष्ट जेव्हा शशिकलेला कळते तेव्हा शशिकला आपल्या आई वडिलांना सांगते की तुम्ही हा स्वयंवराचा घाट उगीच घातलात, कारण मी स्वयंवर करण्याच्या मनस्थितीमध्ये नाही, मी माझा पती हा स्वतःच आधीच निवडलेला आहे, भारद्वाज मुनींच्या आश्रमामध्ये राहणारा
मनोरमा राणीचा मुलगा सुदर्शन याला मी मनोमन माझा पती म्हणून स्वीकारलेला आहे आणि माता भगवतीने मला तसा आशीर्वादही दिलेला आहे. त्यामुळे मी आता दुसऱ्या कोणत्याही राजपुत्राचा मी कोणाचाही विचार करू शकत नाही, असं ती आपल्या वडिलांना आणि आईला सांगते. हे सगळं ऐकून राजाला अतिशय काळजी लागते. आता ऐनवेळी आपली कन्या जर असं म्हणत असेल तर आलेल्या राजांना मी काय उत्तर द्यायचं, अशा विचारामध्ये आता माझे ते सगळे आलेले लोक माझी अवहेलना करतील आणि मला दूषण देतील. परंतु त्या आपल्या मुलीच्या मनाविरुद्ध पण मी तिचं लग्न लावून देऊ शकत नाही, असं कात्रीमध्ये राजा सापडतो. पत्नीला पण सांगतो की तू तिला जरा समजावून सांग, हा सुदर्शन हा म्हणजे निर्धन आहे, हा वनवासामध्ये राहणारा, आश्रमामध्ये राहणारा असा आहे, तर एवढ्या आपल्या मुलीचं तो संगोपन करू शकेल का? राजपुत्री आपली जी आहे तिचं संगोपन करू शकेल का? किंवा ती तिथे सुखात राहील का? अशा प्रकारचे तिला प्रश्न विचार आणि तू तिला या लग्नासाठी स्वयंवरासाठी मनव, असं तो आपल्या पत्नीला सांगतो. आणि पत्नी शशिकलेला समजवायला जाते पण काहीच उपयोग होत नाही. शशिकलेने सुदर्शनला संदेश पण पाठवला गेलेला आहे म्हणून तिला कळतं, आईला कळतं. आणि ती संदेश पाठवते की माता भगवतीच्या आदेशाने मी आपणास माझा पती म्हणून स्वीकारलेले आहे, तरी आपण लवकरात लवकर इकडे येऊन मला येथून विवाह करून इथून घेऊन जावे. मी आपणाशिवाय जगू शकत नाही, मी आपणाशिवाय राहू शकत नाही, असा संदेश ती एका ब्राह्मणाकरवी शशिकला जी आहे ती सुदर्शनकडे पाठवते. आणि हा ब्राह्मण जेव्हा तो संदेश घेऊन सुदर्शनपर्यंत पोहोचतो तेव्हा मात्र सुदर्शन लगेच तयारी करतो आणि म्हणतो की आपल्याला आता स्वयंवरासाठी आपल्याला काशीला जायचं आहे. स्वयंवरात सहभागी होण्यासाठी सुदर्शन निघतो, पण त्यावेळेला मनोरमा ही पण त्याच्याबरोबर, तू मलाही तिथे घेऊन जा, तू एकटा जाऊ नकोस, कारण तिला अशी भीती वाटत असते मनातल्या मनात की हा युधाजित आपल्या नातवाला म्हणजे शत्रुजितला घेऊन तिथे येईल आणि पुन्हा माझ्या मुलाला बघून तो तिथं त्याचा कदाचित वध करेल. या भीतीने ती म्हणते की तू एकटा जाऊ नकोस, मला पण तुझ्या बरोबर घेऊन चल, असं म्हणून मनोरमा आणि सुदर्शन दोघं त्या रथामध्ये बसून स्वयंवरासाठी काशीला तिथे जाऊन ते पोचतात. स्वयंवराचा दिवस उजाडतो, पण राजकुमारी जी आहे शशिकला ती स्वयंवराच्या मंडपामध्ये येत नाही. सुबाहू राजा जो आहे काशी राज्याचा तो कसा बसा सगळ्या जमलेल्या राजांची समजूत काढतो आणि जरा 2-4 दिवसात मी तुम्हाला मला वेळ द्या, माझ्या मुलीला थोडंसं तब्येत बरी नाहीये, त्याच्यामुळं 2-4 दिवसात आपण हे कार्यक्रम करू स्वयंवराचा, असं म्हणून तो सगळ्यांकडून मुदत मागून घेतो तिथे जमलेल्या राजांकडनं. आणि मग सर्वजण तिथे त्यांची मनोरंजनाची वगैरे व्यवस्था करतो त्या आलेल्या राजांची. आणि हा जो सुदर्शन आणि मनोरमा जे असतात त्यांना आपल्या राजमहालामध्ये बोलवून घेतो. त्यांना बोलवून घेतल्यावर शशिकलेला मात्र खूप आनंद होतो. ती म्हणते की वडिलांना अतिशय आभार मानते आणि म्हणते की माझी गपचूप तुम्ही माझं लग्न लावून द्या आणि माझी पाठवणी करा. आणि राजा पण तसंच करतो, जो सुबाहू राजा असतो तिचे वडील जातात ते पण तसंच करतात की गोरज मुहूर्तावर संध्याकाळी गपचूप दोघांचंही लग्न लावून देतात. सुदर्शनशी त्या दोघांचा विवाह होतो, सुदर्शन आणि शशिकलेचा. जावई आणि विहीण यांचा यथायोग्य मान करून आपल्या कन्येची पाठवणी हा सुबाहू राजा जो असतो तो करतो. मनोरमा राणी पण शशिकलेच्या आई वडिलांना निर्धास्त राहा, तुमच्या कन्येची काळजी करू नका म्हणून आश्वस्त करते. आणि तिथून ते सर्वजणच बाहेर पडतात. जमलेले राजे लोक जे आहे त्यांना या गोष्टीची थोडीशी कुणकुण लागलेलीच असते. ते सर्वजण त्यावेळेला त्या जेव्हा राज्याच्या बाहेर पडण्याचा मार्ग जिथे असतो ना तिथे ते सगळेजण वाट बघत बसलेले असतात. आणि आपल्याला स्वयंवराला बोलवून आपला अपमान केला आहे या राजाने आणि आपल्या मुलीचा विवाह गपचूप या वनवासामध्ये राहणाऱ्या एका मुलाशी लावून दिलेला आहे असं त्यांना कळलेलं असल्यामुळं ते तिथे त्यांच्या त्या रस्त्यामध्ये सुदर्शनवर हल्ला करण्यासाठी सगळेजण तिथे जमतात. आणि त्याच जमलेल्या लोकांमध्ये युधाजित आणि शत्रुजित सुद्धा असतातच. सर्वजणांना सुदर्शन एकटाच देवी मातेने दिलेले धनुष्यबाण आणि कवचाच्या साह्याने सर्वांशी युद्ध करतो.
स्वतः जगदंबा मातेची प्रार्थना तो करतो आणि त्यावेळेला जगदंबा मातांना प्रसन्न होते आणि ती स्वतः जगदंबा वेगवेगळ्या रूपात या सुदर्शनच्या बाजूने लढते आणि युधाजित आणि शत्रुजित या दोघांचाही या युद्धामध्ये मृत्यू होतो. आपल्या जावयाचा हा पराक्रम पाहून शशिकलेचे वडील राजा सुबाहू जे असतात ते आनंदित होतात आणि त्यांना ही सगळी माता जगदंबेची कृपा आहे हे त्यांना लक्षात येतं आणि ते जगदंबा मातेची स्तुती करू लागतात. त्या जगदंबा मातेची स्तुती ऐकून माता त्यांना प्रसन्न होते आणि त्यांना वर मागण्यासाठी सांगते. राजा अतिशय आनंदित झालेला असतो. सुबाहू राजा जो असतो तो अतिशय आनंदित झाला. देवीने साक्षात दर्शन दिले, हो अजून काय पाहिजे. मग तो म्हणतो की राजा म्हणतो की तुम्ही मला वर मागण्यास सांगत आहात म्हणून मी सांगतो की तुम्ही माझ्या काशी नगरीमध्ये सदैव निवास करावा ही माझी इच्छा आपण पूर्ण करा आणि माझ्या हृदयातही आपली जी अखंड भक्ती आहे ती अशीच राहावी असा मला वर द्या. राजा सुबाहू हा वर मागतो आणि देवी पण तथास्तु म्हणून त्याला वर प्रदान करते. त्यानंतर सुदर्शन आणि शशिकलेलाही आशीर्वाद देऊन आपल्या पित्याचं जे राज्य आहे अयोध्या नगरीचे ते तू आता सांभाळ असा देवी माता त्यांना आशीर्वाद देते. आणि ते अष्टमी, चतुर्दशी आणि विशेष करून नवमीला माझं पूजन अवश्य करत जा. माझी प्रतिमा स्थापन करून नवरात्र उत्सव जो आहे तो भक्ती भावाने साजरा करत जा असा आशीर्वाद देते. चैत्र, आषाढ, अश्विन आणि माघ या 4 नवरात्रात माझा उत्सव तुझ्या राज्यात साजरा कर असा आशीर्वाद देऊन देवी माता तिथून अंतर्धान पावते. देवी मातेचा आदेश आणि आशीर्वाद घेऊन सुदर्शन आपल्या आई आणि पत्नी शशिकला हिच्या सहित अयोध्या नगरीमध्ये प्रवेश करतो. अयोध्यावासी सर्वजण विजयी राजा सुदर्शन याचे अतिशय उत्साहात स्वागत करतात. पायघड्या घालत नववधूला राजमहालात नेलं जातं. सर्वत्र आनंदी आनंद पसरतो. राजा सुदर्शन सर्वप्रथम आपली सावत्राई लीलावती हिच्याकडे जातो आणि तिला नमस्कार करून तिची क्षमा मागतो. माझ्या बरोबरच्या युद्धामध्ये तुमचे वडील युधाजित आणि माझा भाऊ शत्रुजित या दोघांचाही वध झालेला आहे. त्यांना सद्गती मिळालेली आहे म्हणून त्याला अतिशय दुःख होतो. हे सगळं बघून लीलावतीच्याही अश्रूंचा बांध फुटतो आणि ती पण आपल्या वडिलांच्या आणि मुलाच्या दुःखाने अतिशय व्याकुळ होते. पण त्याच वेळेला ती असं म्हणते की तू याच्याबद्दल दुःख करू नकोस सुदर्शन, तू याच्याबद्दल दुःख करू नकोस. त्यांच्या कर्माची त्यांना शिक्षा मिळाली आहे असं समज आणि तू निर्धास्त मनाने हे राज्य स्वीकार. तुम्हा दोघांच्याही बद्दल म्हणजे मनोरमा राणीबद्दल आणि तुझ्याबद्दल माझा काहीही मनामध्ये राग नाहीये, क्रोध नाहीये. तू हे राज्य जे आहे हे उत्तम प्रकारे याची मला खात्री आहे असं म्हणून ती लीलावती या दोघांनाही वधूला आणि सुदर्शनला आशीर्वाद देते. सर्वांना भेटल्यानंतर राजा राज्यसभेत जातो. तिथे सर्व मंत्रीगणांची भेट वगैरे घेतो आणि देवीचं एक सुंदर रत्नजडित सोन्याचं असं सिंहासन बनवण्यास सांगतो. देवीचं पूजन करून मगच मी राज्यभार स्वीकारेन असं सर्वांना तो सांगतो. राजाच्या आदेशानुसार रत्नजडित सोन्याचं सिंहासन तयार केलं जातं. देवीची सुंदर प्रतिमा बनवून शुभ मुहूर्तावर शुभ दिवशी विद्वान ब्राह्मणांच्याकडून वेदघोषाच्या गजरात देवीची प्राणप्रतिष्ठा केली जाते. खूप मोठा देवीचा उत्सव नगरामध्ये साजरा केला जातो आणि त्यानंतर राज्यातील प्रत्येक गावात देवीचं मंदिर बनवण्याचा आदेश हा सुदर्शन राजा देतो. अशा प्रकारे राजाच्या या कोसल देशामध्ये सर्वत्र देवीचे पूजन आणि अर्चन केले जाऊ लागते. राजाने त्यानंतर राज्यपद सांभाळले आहे. राजा राम, राजा रघु यांच्याप्रमाणेच सुदर्शननेही अतिशय प्रेमाने आणि मर्यादेने स्वतःच्या प्रजेचे पालन केलेले आहे. इकडे राजा सुबाहू देखील काशीमध्ये माता भगवतीचे सुंदर मंदिर बनवतो आणि त्याने पण तिथे खूप मोठा उत्सव केलेला आहे. जशी भगवान विश्वनाथाची पूजा होते तशीच माता जगदंबेची ही काशीमध्ये रोज पूजा होऊ लागते. तेव्हापासून माता जगदंबेची भक्ती सगळीकडे वाढीस लागते आणि सर्वजण या भगवती मातेची आराधना करू लागतात. सर्वत्रच नवरात्र उत्सव, पूजन, हवन, यज्ञ असे होऊ लागतात आणि सर्वांच्या मनामध्ये मातेच्या भक्तीचे जे बीज आहे ते तिथून पेरले जाते. तर अशा प्रकारे आपली माता भगवती जी आहे तर तिचा महिमा तिच्या क्लीम या मंत्रामुळे सुदर्शन राजाला जे देवीचं शक्ती प्राप्त झालेली आहे,
देवीचा आशीर्वाद प्राप्त होऊन जे गेलेलं राज्य जे आहे परत मिळालेलं आहे आणि अतिशय सुविद्य अशी त्याला पत्नी मिळालेली आहे. तर असा हा क्लीम कामराज बीज मंत्र असं म्हणतात. तो मंत्र जप जो आहे तो सुदर्शनने केल्यामुळे त्याला देवीच्या आशीर्वादाने ही सगळी प्राप्ती झालेली आहे. अशी ही माता भगवतीची महिमा कथा आपण आज ऐकली. आपल्या सर्वांचे तुम्ही हे सगळे शांत चित्ताने ऐकून घेतलं त्याबद्दल सर्वांचे आभार. जय शंकर.